वेलकम फ्रेंड्स, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आपण आहोत कर्नाटकमधील मणिपाल आणि उडुपी या शहरात। त्यांना मंदिराचं आणि बीचेसचं शहर असे म्हणतात। खूप सौंदर्य आहे या शहरांमध्ये। मणिपाल आणि उडुपी यामधील अंतर केवळ 6 किलोमीटर आहे। आम्ही उडुपीला हॉटेलमध्ये राहण्यासाठी होतो आणि आता मणिपालमध्ये आम्ही मुलाचं कॉन्व्होकेशनसाठी जात आहोत। हे शिपयार्डही आपण पाहिलं। अतिशय मोठमोठ्या जहाजं इथे बनवले जातात। नंतर आम्ही कार्तिक हॉटेलमध्ये आलो। हॉटेलमध्ये आम्ही मस्त तयार होऊन पुढे आलो मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमासाठी। तेथे हा कॉन्व्होकेशनचा बोर्ड लावला होता, तेथे फोटो सेशन केलं। अतिशय सुंदर व्यवस्था इथे केली होती। पालकांची आणि मुलांची व्यवस्थित व्यवस्था इथे केली, काळजी घेतलेली आहे। आता थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे, तर जाऊया बघूया आपण काय आहे कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम आणि कसा साजरा करतात। लाखोच्या संख्येने ते पालक उपस्थित होते। कार्यक्रम चालू होताना हे सगळे मणिपालचे स्टुडंटच आमचं वेलकम करत होते। दिवा घेऊन आमचं स्वागत करत होते। सूत्रसंचालनही खूप छान करत होत्या मॅडम। ट्रेडिशनल पद्धतीने येथे सर्वांचं स्वागत केलं। पालक, विद्यार्थी आणि जे पाहुणे म्हणून आले होते पुरस्कार देण्यासाठी त्यांचेही आम्ही सर्वांनी म्हणजे पालकांनी उभं राहून त्यांचं अभिवादन केलं। जे समोरून हे बघू शकत नाही त्यांच्यासाठी पूर्ण हॉलमध्ये वेगवेगळे स्क्रीन लावले की त्या स्क्रीनमधून आपण बघू शकतो। आम्हालाही हा स्क्रीन अतिशय जवळ होता। आम्ही जिथे बसलो होतो त्या स्क्रीनमधून आम्ही हा सोहळा पाहिला। अतिशय सुंदर वेलकम।
Now that journey was not without its own set of challenges. I encourage you, class of 2023, to embrace those challenges that lie ahead, especially with courage and resilience. In my experience, how you overcome those challenges will define and shape your evolution in this journey of life. I'm often reminded of a wonderful quote by Ralph Waldo Emerson. Our greatest glory is not in never failing, but in rising up every time we fail. असा सुंदर कार्यक्रम चालू होता. जयेशला सर्टिफिकेट भेटल्यावर त्याचा सत्कार झाला. आम्ही गेलो डिनर करण्यासाठी. तिथेही अतिशय सुंदर कलाकृती आम्हाला बघायला भेटली. प्रत्येक फळामध्ये आपल्याला कलाकृती दिसते. एक एक वेगवेगळे आकार दिसत आहेत, वेगवेगळी डिझाईन दिसते. आणि मणिपालचं जे साईन दिसतोय वर ते बटरमधून केलेलं आहे, म्हणजे लोण्यातून. किती सुंदर एक एक आकार दिला आहे, एक एक डिझाईन काढली. हे लोण्यापासून बनवलेलं मणिपालचं साईन. सुंदर लाइटिंग केली होती. आता इथून खाण्याचे स्टॉल चालू होतात. सगळ्यात पहिला स्टॉल आहे सॅलडचा, म्हणजे फ्रूट सॅलड. तिथून आम्ही खाणं चालू केलं फ्रूट्स पासून. इथल्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनीच हे स्टॉल, ही सगळी सोय, हे ॲडमिन पूर्ण त्यांनीच केलं होतं. हे हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट यांनी पूर्ण डिनरची व्यवस्था केली होती. अतिशय सुंदर डिनर होतं. डिनर करून आल्यावर आम्ही आलो ह्या मठामध्ये, म्हणजे गेस्ट हाऊसमध्ये. इथेच आमचा आजचा मुक्काम होता. सकाळी उठून आम्ही पुन्हा तयार झालो त्या पुढच्या प्रवासासाठी. मी लिफ्टमधून खाली येत होती. अतिशय सुंदर गेस्ट हाऊस आहे हे. त्यामध्ये लिफ्टची सोय होती. आता आम्ही बाहेर पडत आहोत पुढच्या प्रवासाला. समोर वुडलँड हॉटेल अजून चालू झालं नव्हतं, त्याच्यामुळे तिथे नाश्ता नाही करता आला. हा आमचा प्रवास चालू झाला पुढच्या दिशेने. पुढे आम्ही जात आहोत एक अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी. 4 शक्तिपीठे जी आहेत आदि शंकराचार्य यांचे, त्यांच्यातील एका पीठाला आम्ही भेट देत आहोत. भारतातील दक्षिणेकडे असलेले शृंगेरी येथील श्री शारदा पीठम अवश्य पहा. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नाही आणि जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात
नवीन आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। अवश्य पहा माझा कर्नाटकमधील प्रवास। थँक्यू फ्रेंड्स, धन्यवाद मित्रांनो।